या ठिकाणी इथे आहे ना गुढीपाडवा साजरी नाही करते, काही काही लोक साजरी करतात. आणि मला एक आता इथे एक घर दिसलेलं आहे, तिथं गुढी उभारली, त्यामुळे मी त्या काकूंना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता त्या काकू बाहेरच आहे. काकू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी खूप दिवसानंतर बोलतो, त्यामुळे असं थोडंसं मला वेगळं वाटतंय. तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आपण खरं मला वर्षाची सुरुवात असं म्हणून साजरा करतो. त्यामुळं मग माझा असा विचार होता आणि माझ्या मित्रांचं पण फोर्स होतं की तू नवीन ब्लॉग म्हणजे फुल ब्लॉग का टाकत नाही, हे असे छोटे छोटे व्हिडिओज का टाकतो. त्यामुळं मग मी ठरवलं आहे की आजपासून आपण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करतो. शुभ दिवशी आपण ब्लॉगची सुरुवात करू. आणि आता आपण जाणार आहेत मंदिरात, कारण की आज गुढीपाडवा आहे आणि मी सध्या गुजरातमध्ये आहे. त्यामुळे इथले लोक गुढीपाडवा साजरी करत नाही. आपल्या रूम समोरच महादेवांचं मंदिर आहे, त्यामुळं मग लांब जायची गरज नाही आहे आपल्याला. महादेवाचे दर्शन तर घेतलेले आहे. आता आपण चाललो आहेत मारुतीरायांचे दर्शन घेण्यासाठी. आणि अजून एक मंदिरात मी दाखवलं नाही, कारण की मंदिरात शूट करायचं ते असं चांगलं वाटत नाही, त्यामुळे मग मी मंदिरात तर शूट केलेलं नाही आहे. आणि इथे ना गुढीपाडवा साजरी नाही करते, काही काही लोक साजरी करतात. आणि मला एक आता इथे एक घर दिसलेलं आहे, तिथं गुढी उभारली, त्यामुळे मी त्या काकूंना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता त्या काकू बाहेरच आहे. काकू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हां, तेच मी आता बघितली ना, मग ते हां फ्लॅट आहे तिथं मित्रांसोबत. हां, मग तिथं राहतो आम्ही. पुणे. हां, चांगलं वाटतं रे स्टेटमध्ये आपलं कोणी भेटलं तर मग चांगलं वाटतं. तर आता आपले दर्शन झालेले आहेत. तर आणि आता आपण चाललो आहे रूमवरती. आणि असा गैरसमज नका करून घेऊ की आज गुढीपाडवा होता त्यामुळंच मी मंदिरात आलो, तर असं नाही आहे. मी सरासरी दररोजच मंदिरात येतो, ठीक आहे. असं नाही राहत की आपलं काही वाईट वेळ आली किंवा चांगली वेळ आली तरच आपण काही चांगलं घडलं तरच आपण मंदिरात जातो, तसं नाही आहे. मी दररोजच मंदिरात जातो.